एकीकडे सगळा महाराष्ट्र होळीच्या रंगात रंगत होता, तर दुसरीकडे साताराच्या बावधन गावात नाथांच्या बगाड यात्रेनिमित्त गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण सुरू होती. आणि ही परंपरा, ही श्रद्धा आणि हा उत्सव अनुभवण्यासाठी आम्ही आज खास निघालो होतो बावधनला. आमचा आजचा हा प्रवास साधा नव्हता. जवळपास 80 ते 100 किलोमीटरचा रस्ता आम्हाला पार करायचा होता आणि बावधनला पोचायचं होतं. जसं जसं आम्ही बावधनला पोचत होतो तसं तसं वातावरणात उत्सुकता वाढत होती, कारण भंडाऱ्याने रंगलेली भक्त मंडळी आम्हाला रस्त्यात दिसत होती. मग आम्ही बावधनला पोहोचलो. बावधनमध्ये मोठी यात्रा भरली होती. सर्वत्र गर्दी, दुकाने, खेळणी, गोडधोड पदार्थ आणि सणांचा आनंद बावधनमध्ये आज झळकत होता. पण या बावधन यात्रेचा सगळ्यात खास क्षण होता तो नाथांच्या बगाड यात्रेचा, आणि तो क्षण आम्हाला आज अनुभवायचा होता. गावाबाहेर हजारो भाविक एकत्र जमले होते. कुणाच्या चष्म्याचं रमेश कोळपे यांच्याकडून 151 बावधन यात्रा ही फक्त यात्रा नाही, तर अनेक वर्षाची परंपरा आणि गावकऱ्यांचा अभिमान आहे. बघा, आम्हाला या पवित्र आणि उत्साही वातावरणात सहभाग घेण्याची संधी आज या बावधन यात्रेमुळे मिळाली. बावधनच्या बगाड यात्रेचा इतिहास तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर ही यात्रा जवळपास 800 ते 850 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत अखंडितपणे सुरू आहे. आणि ही यात्रा रंगपंचमी दिवशी असते. या यात्रेत बगाड नावाची एक मोठी रचना किंवा एक रथ असतो, जो जवळपास 3 टनापर्यंत असतोय आणि तो मजबूत अशा खिलार बैलांनी ओढला जातो. आणि यावर जो व्यक्ती लटकवलेला असतो त्याला बगाड्या म्हणतात. आणि ही बगाडची यात्रा आपण लहानपणी अगबाई अरेच्या या चित्रपटाच्या माध्यमातून पाहिली आहे आणि ती आज आम्ही इथं अनुभवली आहे. बघा, 2026 ला विठ्ठल सोपान कदम हे बगाड्या म्हणून होते आणि जवळपास 16 वर्षापूर्वी त्यांनी देवाला नवस केला होता त्यांच्या भावाच्या आरोग्यासाठी, आणि हा नवस पूर्ण झाल्यामुळे बगाड्या होण्याचा मान त्यांना मिळाला. बगाडावर लटकवण्याच्या आधी इथल्या मंदिरापासून भैरवनाथ मंदिरापर्यंत जवळपास 4 किलोमीटर ओढण्यात येतं आणि जवळच असलेल्या नदीपात्रात आंघोळ करून बगाडावर लटकवलं जातं. असं काहीसा इथला इतिहास, परंपरा आहे. आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. माझी मेहनत तर चालूच आहे, तुम्ही फक्त सपोर्ट दाखवा. आता भेटू पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.